हॅलो फ्रेंड्स, मी विश्वास सर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मिनिमम सेफेस्ट स्पीड आपण काढलेली होती बँकड कर्वड रोडवरती, त्याला आपण लोअर लिमिट म्हटलेलं होतं. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये अप्पर लिमिट काढायचं म्हणजे मॅक्झिमम सेफेस्ट स्पीड काढायची आहे बँकड कर्वड रोडवरती. ठीक आहे. सो पॉइंटचं नाव आपण लिहूया तिथं, मॅक्झिमम सेफेस्ट स्पीड on banked curved road. यालाच आपण अप्पर लिमिट म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत इथं? अप्पर लिमिट. बघा, माग आपण लोअर लिमिटला जे शिकलो तेच इथं पण शिकायचं बरं का. फक्त थोडासा त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. कसा? इकडे लक्ष द्या सगळेजण. समजा हा बँकड रोड आहे, थिटा हा अँगल ऑफ बँकिंग आहे, याच्यावरती यम एवढं मास असणारी आपली एक गाडी आहे, व्हेइकल आहे. काय आहे? व्हेइकल. या व्हेइकलचं मास किती आहे? यम. अँगल ऑफ बँकिंग किती आहे? थिटा. आणि याची जी रेडियस आहे, ज्याला आपण कर्वड रोडची रेडियस म्हणतो, ती रेडियस आहे आर इतकी. मग इथं आपण सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. काय काय सांगितलं आपण? यम. यम म्हणजे काय असेल? मास ऑफ व्हेइकल. अजून आर म्हणजे काय असेल? रेडियस ऑफ कर्वड रोड. रेडियस ऑफ कर्वड रोड. आणि तिसरं म्हणजे काय आहे? अँगल थिटा आहे. अँगल थिटा म्हणजे काय? अँगल ऑफ बँकिंग म्हणायचं याला. काय म्हणायचंय? अँगल ऑफ बँकिंग. ठीक. आता लक्ष द्या सगळेजण. आता याच्यावर अप्लाय होणारे फोर्सेस काढायचे सगळे. काय काढायचे? फोर्सेस. चला लक्ष द्या सगळेजण. सगळ्यांना माहिती आहे पहिला फोर्स कोणता असणार आहे? याचं मास आहे यम आणि याच्यावर अप्लाय होणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजेच त्याचं स्वतःचं वेट झालं. वेट किती झालं त्याचं? यम जी. दुसरा जो फोर्स आहे तो आहे नॉर्मल रिॲक्शन. कुठला? नॉर्मल रिॲक्शन आहे. आता हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे, दिस नॉर्मल रिॲक्शन इज परपेंडिक्युलर टू सरफेस. आता जर समजा तुमची गाडी मॅक्झिमम स्पीड पेक्षा स्पीड जास्त झाला, मॅक्झिमम स्पीड पेक्षा स्पीड जास्त झाला, तर तुमची गाडी स्किड होणार आहे, स्लिप होणार आहे आणि स्लिप होऊन अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल जाणार आहे. म्हणजे मोशन जी असेल गाडीची, ती गाडीची मोशन असेल या डायरेक्शन मध्ये. मग आपली गाडी स्किड न होऊ देण्यासाठी जो फोर्स अप्लाय होणार आहे तो असणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ज्या डायरेक्शन मध्ये गाडी तुमची स्किड होईल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला अप्लाय होईल. कुठे अप्लाय होईल? अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे तुमचा जो काय फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याची डायरेक्शन असेल अशी. मग याला काय करायचं? नॉर्मल रिॲक्शन आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे एफ एस, या दोघांना आता आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागणार आहे. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर आपल्याला माहिती आहे. मग याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल असा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल असा. मग हा जो अँगल आहे हा अँगल आहे थिटा आणि व्हर्टिकल अँगल, व्हर्टिकल ऍक्सिस सोबत अँगल तयार केल्यामुळं याला मी म्हणतो एन कॉस थिटा. मग आपोआप याला काय म्हणणार आपण? एन साइन थिटा. सिमिलरली एफ एस चा आहे. डाऊनवर्ड डायरेक्शनला एक फोर्स असेल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनला एक फोर्स असेल. आता हा अँगल थिटा आहे म्हणजे इथला सुद्धा अँगल काय असणार आपला? थिटा. आणि त्यामुळं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट होतो याचा एफ एस कॉस थिटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट होतो याचा एफ एस साइन थिटा. कुणाला काय अडचण? ही जी डायग्राम आहे याला थोडस मोठं करतो मी. डायग्राम ही मी थोडीशी मोठी काढली पाहिजे बरं का. लगे वर तोंड करून तुम्ही का काढली नाही असं विचारू नका. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस काढायचे. सो पॉइंट लिहायचा, फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल. तुमच्या व्हेइकल वरती ऍक्ट होणारे फोर्सेस काढायचे सगळे. पहिला फोर्स कुठला असणार आहे? त्याचं वेट एम जी कुठल्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होईल? चला सगळेजण सांगा. वेट एम जी कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. मी इथं लिहितो डाऊनवर्ड्स. पुढं दुसरा फोर्स कोणता असणार आहे? नॉर्मल रिॲक्शन. दुसरा फोर्स असणार आहे आपला नॉर्मल रिॲक्शन. एन कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? परपेंडिक्युलर टू सरफेस.
आपला जो सरफेस आहे या सरफेसला तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि तिसरा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो, Fs बिटवीन रोड अँड टायर्स. रोड अँड टायर्स. ठीक. आता जशा पद्धतीनं आपण हे आता फोर्सेस बघितलेत, तर आता हे फोर्सेस बॅलन्स करायचे. काय करायचे, बॅलन्स. चला इकडे लक्ष द्या. मग इथं नीट लक्ष द्या. अगोदर व्हर्टिकल फोर्सेस बॅलन्स करायचे. व्हर्टिकल याचा अर्थ वरच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होणारे आणि खालच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होणारे हे व्हर्टिकल फोर्सेस अगोदर बॅलन्स करून घ्यायचे. मग व्हर्टिकल फोर्सेस कोणते कोणते, चला इकडे बघा सगळेजण. हा एन कॉस थिटा वरच्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. mg आणि fs साइन थिटा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतात. काय अडचण, याचा अर्थ लक्षात घ्या. हा जो एन कॉस थिटा आहे तो fs साइन थिटा आणि mg या दोघांनाही बॅलन्स करतोय. लक्षात आलं. व्हर्टिकल फोर्सेस बॅलन्स करत असताना एन कॉस थिटा हा या दोन्ही फोर्सेसला काय करतोय, बॅलन्स करतोय. म्हणजे मी काय लिहू शकतो इथं, मी लिहितो एन कॉस थिटा बॅलन्सेस एन साइन थिटा, सॉरी fs साइन थिटा अँड mg या दोघांना बॅलन्स करतोय. म्हणून मग मी काय लिहितो, fs साइन थिटा प्लस mg इज इक्वल टू एन कॉस थिटा. आता करायचं काय बघा, लक्ष द्या. fs साइन थिटा जे आहे ते प्लस मध्ये आहे. याला जर पलीकडे घेऊन गेलो तर काय होतं, मायनस मध्ये जातं. म्हणजेच मला काय मिळतं, सो देअरफॉर एन कॉस थिटा मायनस fs साइन थिटा इज इक्वल टू mg. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता पुढे या. आता हॉरिझॉन्टल फोर्सेस बॅलन्स करायचे. आता नीट लक्ष द्या सगळेजण. हॉरिझॉन्टल फोर्सेस कोणते कोणते, एन साइन थिटा आणि fs कॉस थिटा. आता एन साइन थिटा आणि fs कॉस थिटा या दोघांची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल आहे, कर्व्ड रोड आहे. या दोघांची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ कर्व्ड रोड आहे. याचा अर्थ हे दोघ जण मिळून आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात, सेंट्रिपिटल फोर्स. मग तीच लिहायचं इथं, एन साइन थिटा and fs cos theta provide centripetal force. जो काय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे हे प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे, एन साइन थिटाचा आणि fs cos थिटाचा. ठीक आहे. म्हणजे मी इथं काय लिहितो, एन साइन थिटा प्लस fs cos थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. इथं मॅक्झिमम स्पीड पाहिजे म्हणून इथं मी मॅक्स लिहितो. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता करायचं काय सांगतो, नीट लक्ष द्या. आता इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. लक्ष द्यायचं व्यवस्थित. काय सांगितलं, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. मग मी इथं लिहितो इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. बरं, इक्वेशन 2 काय, अगोदर LHS लिहून घ्यायचा. एन साइन थिटा प्लस fs कॉस थिटा डिवाइडेड बाय, आता इक्वेशन 1 घ्यायचं, एन कॉस थिटा मायनस fs साइन थिटा. एन कॉस थिटा मायनस fs साइन थिटा इज इक्वल टू, आता RHS घ्यायचा इक्वेशन नंबर 2 चा, mv मॅक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय r डिवाइडेड बाय r डिवाइडेड बाय mg. m ला m काय झालं, कॅन्सल. आता नीट लक्ष द्या. हे जे fs आहे fs च्या ऐवजी ठेवायचं μs मल्टिप्लाइड बाय n. μs म्हणजे काय असेल, μs म्हणजे असणार आहे तुमचं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि मग मला उत्तर काय मिळतं इथं, मला मिळतं n साइन थिटा प्लस μs n कॉस थिटा डिवाइडेड बाय n cos theta minus μs n sin theta which will be equal to, हे r येतं g सोबत, मला मिळतं v max स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. आता करायचं काय सांगतो, नीट लक्ष द्यायचं बरं का सगळ्यांनी. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला n cos थिटानं डिवाइड करायचं. कशानं डिवाइड करायचं, n cos थिटानं.
मग उत्तर काय मिळतं मला? आता उत्तर काय मिळतं बघा मला, या दोन्हीला काय करायचं आपल्याला, एन कॉस थिटाने डिवाइड करायचंय. मला काय मिळतं मग इथं, एन साइन थिटा डिवाइडेड बाय एन कॉस थिटा प्लस हे राहिलं म्यू एस एन कॉस थिटा डिवाइडेड बाय एन कॉस थिटा परत डिवाइडेड बाय एन कॉस थिटा डिवाइडेड बाय एन कॉस थिटा माइनस म्यू एस एन साइन थिटा डिवाइडेड बाय एन कॉस थिटा. ठीक आहे. सो विच विल बी इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी. इथं काय होतं, एन ला एन कटलं, इथं एन कॉस थिटाला एन कॉस थिटा कटलं, इथं सुद्धा एन कॉस थिटाला एन कॉस थिटा कटलं, इथं सुद्धा एन ला एन कॅन्सल झालं. साइन डिवाइडेड बाय कॉस काय असतं रे बाळांनो, ते असतं टॅन थिटा प्लस सगळं कटलं राहिलं काय फक्त म्यू एस डिवाइडेड बाय सगळं कटलं राहिलं काय फक्त 1 मायनस म्यू एस इंटू साइन डिवाइडेड बाय कॉस टॅन थिटा. हे उत्तर मिळालं मला व्ही मॅक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी. आलं का? ठीक. आता करायचं काय सांगतो, हे आर जी डिव्हिजन मध्ये, इकडे आल्यावर काय होतं मल्टिप्लिकेशन मध्ये, इथं राहतं व्ही मॅक्स स्क्वेअर, दोन्हीकडं स्क्वेअर रूट घ्यायचं. काय घ्यायचं? स्क्वेअर रूट. उत्तर काय मिळतं चला लक्ष द्या सगळेजण, मला मिळतं व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट, हे आर जी मल्टिप्लिकेशन मध्ये गेलं, हे आहे तसं लिहा टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. So this will be our final expression for maximum speed. असा मॅक्झिमम स्पीड की ज्या मॅक्झिमम स्पीड साठी म्हणजे ज्या मॅक्झिमम स्पीडनं गेल्यानंतर तुमची जी गाडी आहे ती गाडी स्किड होणार नाही, स्लिप होणार नाही, गाडी घसरणार नाही, तुम्हाला लागणार नाही. त्यासाठी मॅक्झिमम स्पीड किती असला पाहिजे तुमचा, रूट आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. बाळांनो हा झाला आपला तर हे झाली आपली मॅक्झिमम स्पीड काढली आपण. काय काढलेली आहे? मॅक्झिमम स्पीड काढलेली आहे. बँककडे कर्व्ड रोडवरती पॉज करायचंय आणि हे सगळंच्या सगळं काय करायचं आपल्याला लिहून घ्यायचंय. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघत होतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन्स पाहायचे. ठीक आहे. तर आतापर्यंत जेवढं झालंय त्याच्यामध्ये जर कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, किंवा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आले तर तेही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून अजून काही व्हिडिओज तयार करूयात. तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचा आहे, शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. जे जे आपले मित्र आहेत ज्यांनी अजून फिजिक्सची ट्युशन लावलेली नाही आणि मराठीतून चांगल्या पद्धतीनं फिजिक्स शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.